चला तयार व्हा. मस्तपैकी लातूर कंप्लीट. आता औसा आणि सोलापूरकडे वाटचाल. सर्वांना गुड मॉर्निंग, गुड डे. इरफान गुड मॉर्निंग, गुड डे. दर्शन गुड मॉर्निंग, गुड डे. अरुण गुड मॉर्निंग, गुड डे. चला वंदे मातरम. चला मस्त पैकी नाईस वॉक झाला पाहिजे. मी जाम खुश आहे. काल लातूर पूर्ण केलं आणि धाराशिवकडे वाटचाल सुरू झालेली आहे. आणि सकाळीच माझा अंदाज आहे की किमान 13-14 किलोमीटर झाले असतील. आणि आता मस्त मुक्कामाच्या ठिकाणी सकाळी नाश्ता असतो ना, त्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी मी बसलेलो आहे. आता गाडी थोड्या वेळात येणार, मग मस्त नाश्ता घेणार. नाश्ता घेतला की पुढे अजून चालणार. ओके नाही 10 ते पुन्हा 1 वाजेपर्यंत चालत राहणार. मेन म्हणजे आता धाराशिव आणि सोलापूरकडे वाटचाल. बरोबर आहे. वेग आलेला आहे. पायांना काही त्रास नाहीये. आणि मेन म्हणजे वरचा भक्त आहे छान, त्याची कृपा आहे आपल्यावर. बिंदास राहायचं. एवढं वयाचं ही असताना तुम्ही व्यवस्थितरित्या ही करताय आणि आमच्यासारखे जागेवर आहेत आणि तुमच्यासारखे प्रचार करत असणार ना. येऊन तुम्हाला बघा, जे स्वस्त नसतात ना ते काहीतरी करत राहतात. हो ना, हो त्याशिवाय होते. तुम्ही काहीतरी करत असतात म्हणूनच. ना, हो ना. नाही तर कोण येईल ते
मला भेटायला नाही. अरे बापरे. मी म्हणलं सरची भेट घेणं गरजेचं आहे. तिथं भेटलो. हा ज्या ठिकाणी तुम्ही गाडी उभा केली आहे, त्याच्या पाठीमागच लग्न आहे माझ्या बाचीचं. अच्छा तर म्हणलं ही ठाणेवरून आले तर ह्यांचं काय म्हणजे प्रयोजन काय. मग सगळं बघितल्यावर म्हणलं मॅडमला फोन लावला. हा मॅडमला फोन लावल्यावर म्हणले सर काय चालू म्हणजे फोन उचलत नाहीत, नाही माझं ते मुलाबरोबर असताय. हा. मग त्याला मी कॉन्टॅक्ट करते आणि तुम्ही जाऊन भेटलात वा. तर फार आनंद वाटेल. वा. मग मी आलो सर तुमच्यासाठी तिथून हे करेन. चांगलं चांगलं वाटलं. कितने दूर है अभी दो चार कितना है किलोमीटर 4 आता 5 किलोमीटर असेल. म्हणजे आता ब्रिज वरून जातात का खालून जातात ना आता तर खालूनच जाते संध्याकाळच्या खालून. ब्रिज वरून नाही वा. चला चला बरोबर आहे ना. हा, परत एकदा बघ डोळे अजून मोठे कर दे. Yes. छान थँक्यू. ओके काय माझ्याकडे राहू दे. तुमच्याकडे जाऊ द्या नाही तर तू परत नाही. अरे मग ऐक ना, मध्ये एक आले होते तिथे बरेच कार्यकर्ते आले. मग सगळेजण एकमेकाला देतो मग शेवटी घेऊन गेले ते. तू बघितलं ना, सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांनी हे केलं. फोटो काढले माझ्याबरोबर, नाही तर पुन्हा घेऊन गेले. ते होतं. चला तर तिथे काढू फोटो. थंडी तुम्हाला कधी पडलंच नाही खरं सांगतो मी. याला माहिती जास्त करून मला काम हे असते लावले हा. तेवढंच ते आतापर्यंत तशीच. ओके ओके मला स्वेटर एक वेळ नसेल ते चालेल, तेवढं लागतं. कायम लावतो मी. स्वेटर लागत नाही मला जास्त करून, ते लागतं. थंडीतच बाहेर पडायचं रात्री 2 आता एवढ्या प्रवासामध्ये असं काही अनुभव वेगळा काही आला नाही कसला? म्हणजे चांगले अनुभव. चांगले अनुभव आले ना हो. म्हणजे महाराष्ट्र अनुभव सगळे. हा. चांगले वेगवेगळे म्हणजे बरं आहे. हा. जनसंपर्क जनसंपर्क वाढला हो येतातच ना. हो. आता. ओके. आम्ही बघत होतो कुठे आता हे ते माणसं दिसायला लागली, शेतकरी तिथं बसलायत का तिथं विचारलं आम्ही दोघं, दोन-तीन ठिकाणी आम्ही म्हटलं अहो ते गेले का इथून, तुमच्याशी बोलले का म्हटलं. नाही आम्ही काय केलं राऊंड मारला. एक गाव होतं, गावात 4-5 जण असं बागडा वगैरे बसली होती. मी म्हटलं त्यांना विचारावं असं चालत गेलेत काय, हॅट वगैरे घातलेली, टी शर्ट आहे असं सांगितलं. नुकतेच बसले असतील का? हा, पुढे हा. गेले असतील का? हा सकाळी माझ्यावर असतो अच्छा. दर्शन, बर हो. आणि संध्याकाळी इरफान. इरफान. ओके. बरोबर असतात. फक्त मला 2 तास मध्ये असतात. हम्म. हा हा कधी हम्म. 1 ते 3. एक सेकंड. ब्रेक. ब्रेक हा, तेवढं करणार. म्हणजे हो, जेवण जेवण वगैरे. आराम. थोड्या वेळ विश्रांती. विश्रांती. हो, हो, पाहिजे पाहिजे. आणि संध्याकाळी परत किती पुन्हा 3 वाजून सुरू. हा. तेव्हा ते होतं. आणि 6 संध्याकाळी वाजे. हा, सहा थोडं वाजे. म्हणजे सावकाश आता करून. आता ह्या टायमाला अंधार काम पाहायला होईपर्यंत. हा. अंधार होईपर्यंत सुरुवात चालतं करता ना? होती. हा. अंधार. बरोबर.
त्याशिवाय होत नाही. होत नाही, हो ना, बरोबर. पूर्वी माझा वेग जोरात होता. हा. काशी 6 किलोमीटर हो. 5 किलोमीटर व्हायचं. व्हायचं. आता तेवढंच नाही. हा, होय, होय. 3.5 4 नाही पण आता ह्या तुमच्या 4 होता. हे सुद्धा कमी आता आहे. आठवड्यात वाढले आठवड्यात घ्या. हो ना. म्हणजे 27 28 असं होते. राजकोट मध्ये तर उच्चांक 51 किलोमीटर एका दिवसात. हो. एका दिवसात चला, 51 निघायचं. किलोमीटर. ओके. मग माझ्या पुढे जायचं. हो. पळायचं काही नाही, चांगलं आहे. तुम्ही आलात त्याबद्दल मला अरे आनंद आहे. नाही छान वाटलं आम्हाला पण भेट. त्याचा विषय नाही पण तुम्ही ज्या ठिकाणी थांबता धावती भेट नाही धावती भेट. नाही. खरंच आहे. कसं आहे, लगेच आम्ही तसं नाही माझं म्हणणं होतं की आता ही बनलीची भाकरी वगैरे पण मला आता मी- गार होईल, गरम गरम राहणार नाही. आमचं कसं आहे, संध्याकाळी हा. पाहत आहे ना त्या व्यतिरिक्त काही चल चल लगेच छान. तुम्ही आलात हो तेच. भाऊजी, काय एक चिवडा आणलाय त्याला कुठे आणलंय? तुम्हाला खाण्यासाठी तुम्हाला आवडतो ना चिवडा? लिंब सरबत करून दे. माझा टार्गेट किती होतं माहिती आहे का? दर्शन 45 किमान 45 झालंच पाहिजे. त्याचं 44 झालं. हा, हा? एक जास्त झालं हा मग आता अजून एक होईल कमी. आता होईल. बरं आहे. चला. झालं आपलं एवढंच बघायचं. राज्य मी पार केले. कुठल्या जिल्ह्यामधून फिरलात तुम्ही? नाही तसं नाही, जिल्हा वगैरे नाही, हायवेवर मी चालतो. हा कारण आपलं जे असं जिल्हे ना आता हे जे ना हे मी सांगू आंध्रची जी शकतो. कडची जी राज्य आहेत ना हा. जिल्ह्यात ना हा. जे आपल्या नांदेड साईड उदगीर साईडचे त्यांना पूर्ण मराठी येते जाते. मराठी. आता नांदेड भागातूनच आली. म्हणजे असं ते नागपूर करत नांदेड अहमदपूर लातूर हा, सर. त्या रोडनच आली अशी. प्रत्येक भाषा वेगवेगळी दादा हा फरक आहे. हो ना. आता आपल्याकडं लातूरला लागून म्हणजे बिदर जिल्हा बिदर गुलबर्गा तिकडं मराठी पूर्ण म्हणजे समजते येते. हे चहा घेतलं का? गुलबर्गात तर वाटत नाही बनवते का? महाराष्ट्रात छान ते पाणी त्याने आता मग काय दारू पाणी आली अनुभव घेतला. चला. प्रयत्न करतो आम्ही. हा असं असेल ते कारण जवळ आहे ना. जवळ आहे. चला मग मी सांगेन काय ते. हो 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 मग मी सांगेन काय काय हवं ते. बरोबर अगदी सिक्रेट. सगळ्यांसाठी काय हवं ते सांगा. हा जवळ असेल. हो, जवळ आहे. मग सांगेन. या. सावकाश. सकाळी नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे 5:30 वाजता चालायला सुरुवात केली आणि सकाळीच ना
वेग असतो. 1 वाजेपर्यंत आमचं 20 किलोमीटर होतात, हल्ली रेग्युलर झाल्यासारखं येते, ओके नाही. तसंच त्यामध्ये एक व्यक्ती त्यांनी फक्त ते गाडीवरील मजकूर पाहिला, नंतर त्यांनी विंदाला फोन केला. त्या गाडीमध्ये अरुणला विचारलं की असं काय ते पदयात्री जातात वगैरे, तर त्याविषयी काय मला भेटायचं आहे वगैरे. तर मग त्या अरुणनी पॉम्पलेट दिलं. मग त्या व्यक्तीने पॉम्पलेटमधलं विंदाचं नाव घेतलं आणि फोन केला. मग विंदाने ते सगळे गोष्टी तिला त्यांना समजून सांगितलं की असं असं आहे, ते भेटतील म्हणून. आणि कुठे आपण पुढे गेलो तर ते पुढे गेल्यानंतर ती व्यक्ती खास करून मोटरसायकलनी शोधत आल्यासारखी आली आणि भेटली. आणि मेन म्हणजे तो एक शेतकरी पण आहे. नंतर आम्ही पुन्हा चालणं झालं, दुपारचं सगळं जेवण वगैरे झालं. पुन्हा दुपार 3 नंतर चालायला सुरुवात केली. 3 वाजता चालायला सुरुवात केली आणि नंतर आज वेगात चाललं होतं सगळं. आणि 3 नंतर चालायला लागल्यानंतर सतत मला कुणकुण लागत होती अरुणकडून किंवा कोणाकडून की चंद्रकांत, अंजू, नंतर आनंद, नंतर कांचन आणि अनन्या सगळेच येत आहेत. म्हटलं ठीक आहे, पण माझं चालणं चालूच होतं. आणि शेवटी ते बरोबर 5:45च्या अगोदर ते मला भेटायला आले डायरेक्ट गाडीतून, ओके नाही. ती जाम खुश झालो की सगळे आपले जवळचे नातेवाईक म्हणजे काय खरोखर जीवाभावाचे मला भेटायला आले. त्यामुळे आम्ही बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या. त्यांनी मग तर बरंच केळी आणली आहेत, हे सफरचंद आणली आहेत, चिवडा आणला आहे, आपले शहाळे घेऊन आलेत, असं बरंच आणलं. पुन्हा बुके घालून दिला आणि छान आनंद, मला खूप आनंद वाटला. आणि नंतर आत्ताच ते नुकतेच पुन्हा गाडीने निघून गेले आणि जो काय वेळ गेला तो आनंदमय गेला, ओके नाही. धाराशिव, तुळजापूर आणि सोलापूरकडे वाटचाल करायची आहे, ओके नाही. मी जाम खुश आहे आणि आता निवांत झोपणार आणि पुन्हा वाटचाल करणार. सर्वांना शुभरात्री. येस.